तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. मी सध्या परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात आहे आणि या नदीपात्रामध्ये मी सध्या उभा आहे. आपण हे बघत असाल की असं विशाल काय हे नदीपात्र आहे. असं म्हटलं जातं की गोदावरी नदीचं हे नाभिस्थान आहे आणि त्यामुळं या स्थानाला महत्त्व भरपूर आहे, कारण की या ठिकाणी अनेक धार्मिक विधी जे आहेत ते पूर्ण केले जातात. मात्र सध्या ही नदी जी आहे ती घाणीच्या विळख्यात सापडलेली आहे. आपण बघतोय की ही सगळी घाण जी आहे ती गंगाखेड शहरामधनं या ठिकाणी वाहत येते. हा फ्लो बघा, हा सगळा फ्लो जो आहे घाण सांडपाण्याचा तो सगळ्या नदीमध्ये येताना दिसतोय आणि याच सगळ्या पाण्यामध्ये या घाणीच्या साम्राज्यामध्ये लोकांना जे धार्मिक विधी आहेत तो करण्याची वेळ आलेली आहे. ही सगळी घाण जी आहे ही शहरातून आलेली आहे. मात्र याकडे ना नगरपालिका प्रशासन लक्ष देते ना जिल्हा प्रशासन लक्ष देते. हे सगळा फ्लो जो आहे पाण्याचा वाहणारा फ्लो असेल, कचरा असेल, प्लास्टिक असेल, त्याचबरोबर इतर काही जे घाण आहे ती शहरातून वाहून या ठिकाणी येते आणि ही सगळी नदी पात्रात घाण जी आहे ती आता जमा होताना आपल्याला दिसते. दूरपर्यंत जिथपर्यंत आपल्याला दिसेल तिथपर्यंत ही सगळी घाण आता जमा झालेली आहे. आणि अशा घाणीच्या पाण्यामध्ये अक्षरशः लोकांना धार्मिक विधी जे आहेत ते करावे लागतात आणि त्यामुळं या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होते. अशा परिस्थितीमध्ये नागरिकांकडनं सातत्यानं मागणी होते की या सगळ्या हा जो घाट परिसर आहे हा स्वच्छ करावा, जेणेकरून या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना आपले धार्मिक विधी स्वच्छ पाण्यामध्ये करता येतील. मात्र याकडे डोळेझाक करताना प्रशासन दिसते. हा घाट कधीपर्यंत साफ होईल आणि हे घाणीचं साम्राज्य हटवण्यामागे प्रशासन तत्परतेनं बघेल का हे पाहणं गरजेचं आहे. कॅमेरापर्सन सुदर्शन पाटील सर, ज्ञानेश्वर, TV9 मराठी, परभणी. मला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर. आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.